महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर। नागपूर काल अक्षरशः धुमसत होतं। 4-5 तास नागपूरच्या महाल परिसरामध्ये आग, जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोडीचं वातावरण होतं। पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्यासह अनेक जण या हिंसाचारात जखमी झाले। कित्येकांनी अवघी रात्र दहशतीत घालवली। पण नागपूर असं का भडकलं? हिंसाचाराच्या या घटनेला जबाबदार कोण होतं? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना नागपूरमधल्या एकात्मतेच्या वातावरणाला गालबोट कसं लागलं? एका मागोमाग एक घटना घडत असताना नागपूर पोलिसांनी काय पावलं उचलली? सकाळच्या आंदोलनापासून ते रात्रीच्या हिंसाचारापर्यंत नागपूरमध्ये काल काय काय घडत गेलं याची टाइमलाईनच बघूया। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती दरवर्षी नागपूरच्या महाल परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आयोजित केली जाते। सोमवारी सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी शिवप्रेमींची गर्दी होती आणि शिवप्रेमींनी या ठिकाणी शिवजयंतीचा आनंद उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न सुरू केला होता। ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी शिवजयंतीचा उत्साह सुरू होता आणि 11:30 पर्यंत शिवजयंतीच्या या उत्साहात शिवप्रेमी रंगून गेले होते आणि ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जात होती। शिवजयंतीची धूमधाम आणि शिवप्रेमींचा उत्साह शिवतीर्थावर सुरू असताना 11:30 वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं या शिवतीर्थावर महाल परिसरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन सुरू झालं। या आंदोलनामध्ये बाबरी मस्जिदीमध्ये ज्या पद्धतीनं कारसेवा करण्यात आली तशीच कारसेवा करून औरंगजेबाची कबर जी खुलताबादमध्ये आहे ती उकडून फेकू आणि अरबी समुद्रात ती आम्ही फेकून देऊ असं आव्हान या ठिकाणून शिवतीर्थावरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आलं। सरकारनं जर आगामी काळामध्ये जर या कबरी संदर्भात काही निर्णय घेतला नाही तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल स्वतःच ही कबर उकडून फेकेल अशी प्रक्षोभक विधानं सुद्धा या ठिकाणून करण्यात आली। त्यानंतर सरकार जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि या विचाराचं असलं तरी आमची लढाई ही सरकारसोबत आहे, ते कोणाची असेल तरी आम्ही लढाई कायम ठेवू असं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं या ठिकाणी सांगितलं। या ठिकाणी भाषणं झाली आणि गोविंद शेंडे जे क्षेत्रप्रमुख आहे विश्व हिंदू परिषदेचे त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जवळपास 2 तास शिवतीर्थावर चाललं। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्ते हे औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा घेऊन आले। या पुतळ्याच्या वरती एक हिरव्या रंगाची चादर सुद्धा टाकण्यात आली आणि या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हा प्रतिकात्मक पुतळा इथे जाळून टाकला। यानंतर या ठिकाणी पोलिसांनी हे सगळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे कार्यकर्ते होते त्यांना सांगितलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीनं प्रक्षोभक विधानं करू नका आणि वातावरण खराब होईल अशी कुठलीही कृती करू नका। त्यामुळे पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समज दिली आणि ते इथून निघून गेले। सोमवारी दुपारी 2:30 वाजता नमाज अदा केल्यानंतर काही मुस्लिम समाजातल्या प्रतिनिधींनी या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची कृती ही अयोग्य असल्याचं सांगितलं। त्यामुळे आंदोलन करण्याला हरकत नाही, औरंगजेबा संदर्भात आंदोलन करण्यालाही विरोध नाही, पण या आंदोलनामध्ये मुस्लिम समाजाच्या संदर्भात चादर इथे कशाला आणण्यात आली आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही धर्माच्या भावना दुखावतील असं कुठलंही कृत्य कोणी करू नये असं मुस्लिम समाजातील काही प्रतिनिधींचं म्हणणं होतं। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जवळपास 100-1 लोक जमले होते। त्यानंतर यातील काही लोक पुढे आले आणि मुस्लिम समाजातील लोकांनी सांगितलं की आम्ही या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये तक्रार करू आणि नंतर आपली भूमिका मांडू, पण कोणीही वातावरण बिघडवू नये अशी भूमिकाही त्यावेळेस मांडण्यात आली। त्यानंतर दोन्हीकडचा जमाव जो आहे तो इथून निघून गेला आणि इथे शांतता होती। त्यानंतर मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी हे पोलीस आयुक्त कार्यालयात गेले आणि त्यांची तक्रार ही रीतसर तिथे घेण्यात आली। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाच्या संदर्भात आणि मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी उपस्थित केलेले प्रश्न यावरती नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंगल यांनी दोन्ही पक्षांची विचारपूस करून दोन्ही पक्षांचं मत लक्षात घेऊन या प्रकरणामध्ये आता कोणीही
पुढं कुठली कारवाई करणार नाही आणि कोणी प्रक्षोभक विधानं करणार नाही अशी समज दोन्ही पक्षांना दिली। त्यानंतर दोन्ही पक्षांनी सांगितलं की आता आम्ही या प्रकरणामध्ये यापुढं काहीही बोलणार नाही। त्यानंतर हे प्रकरण शांत होतं। अचानक संध्याकाळी 7 वाजता नागपूरच्या महाल परिसरामध्ये 100वरती लोक अचानक जमले। त्या लोकांनी घोषणाबाजी केली आणि घोषणाबाजीतच काही टवाळखोर आणि काही या परिसरातल्या लोकांनी, गर्दीतल्या लोकांनी त्या ठिकाणी दगडफेक केली आणि इथूनच हा हिंसाचार सुरू झाला। संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास या जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांनी सर्वात आधी माईकवरून सूचना केली की सर्वांनी घरी जा आणि शांतता ठेवा, पण जमाव काही ऐकायला तयार नव्हता। त्यावेळी अश्रुधुराची पहिली नळकांडी फोडण्यात आली आणि त्यानंतर जमावाला पांगवण्याचा प्रयत्न झाला, पण जमाव माघारी जाऊन भालदारपुरा, चित्रा टॉकीज परिसर आणि या मागे जुनं इस्लाम कॉलेज असेल त्या परिसरात गेला आणि त्या परिसरामध्ये गाड्यांची नासधूस मोठ्या प्रमाणात केली। त्यामुळे तिथेही पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडे सोडत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। या परिसरात इतके नळकांडे फोडण्यात आले अश्रुधुराचे की पोलीस, अग्निशामक दल आणि त्या परिसरात जे लोक होते त्या लोकांना सुद्धा उभं राहणं अवघड होतं। अश्रुधुराच्या नळकांड्यानंतर या ठिकाणी जमाव आणखी हिंसक झाला आणि जमाव दुसऱ्या परिसरात गेला। महालातल्या सिमेंट रोडवरील उड्डाणपुलाखाली हा उभा असलेला क्रेन त्या घटनेचा साक्षीदार आहे। या क्रेनला सुद्धा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। या क्रेनच्या आतून जे ऑइल निघालं ते अजूनही सिमेंट रोडवरती पसरलेलं दिसतंय। दंगलखोरांनी 2 चाकी आणि 4 चाकी वाहनांना लक्ष्य केलं। 2 चाकी वाहनांना आग लावण्याचा प्रयत्न केला। कित्येक 4 चाकी वाहनांची काच फोडण्यात आली। त्यांना सुद्धा आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला। ठिकाणी गल्लीबोळातून दंगेखोर रस्त्यावर येत होते आणि दगडफेक करून पुन्हा गल्ल्यामध्ये गुडूप होत होते, पण त्याच वेळेला काही दंगेखोरांनी तर चक्क पोलिसांवर हल्ले चढवले। पोलीस अधिकारी, IPS अधिकाऱ्यांवर सुद्धा हल्ले चढवले। DCP निकेतन कदम यांच्यावरती कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला। त्यांनी तो घाव हातावर झेलला। दंगेखोरांकडून चिथावणीकारक कृत्य सुरू असताना देखील नागपूर पोलिसांनी आपला संयम सोडला नाही। एके बाजूला ते दंगेखोरांना चिथावणी देणाऱ्या लोकांना शोधून हुडकून काढून त्यांना बाजूला आपल्याकडे घेऊन येत होते आणि दुसऱ्या बाजूला ते दोन्ही बाजूच्या लोकांना समजूत घालण्याचा, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या या प्रयत्नांना दोन्ही बाजूच्या बुजुर्ग व्यक्तींकडून भरपूर चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत गेला आणि रात्री उशिरापर्यंत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात नागपूर पोलिसांना यश मिळालं। माझे सहकारी प्रवीण मुधोळकर आणि व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।